यावर्षी आम्ही ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती गठीत करत असताना एक विचार असा ठेवला होता की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना पंचक्रोशीतला जो कोणी नागरिक हा ताऊ भैयांना ओळखतो तो 100% त्याला माहिती आहे की ताऊ भैया म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी भारावलेलं व्यक्तिमत्व। यांच्या घरात लग्न मुंज वगैरे हे सगळे कार्य काही होत नाही, फक्त जे कार्य होतात लग्न कार्य जरी असलं तरी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी जो सत्यशोधक समाजाने जी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्याची जी प्रथा त्यावेळेस सुरुवात केली होती ते सत्यशोधक पद्धतीच्या विवाहच त्या ठिकाणी यांच्या घरात होत असतात। मी स्वतः ताऊ काकांच्या लग्नाला हजर होतो, मला वाटतं एका रसनावर लग्न लागलं होतं सत्यशोधक पद्धतीने। त्याच्यानंतर त्यांच्या मुलाच्या सुद्धा लग्नाला मी हजर होतो, तर ते सुद्धा लागलं होतं सत्यशोधक पद्धतीने। आणि जे काही कार्यक्रम आजपर्यंत ताऊ भैयांनी या पंचक्रोशीत घेतलेले आहेत ते सर्व सत्यशोधक विचारांनीच घेतलेले आहेत। मग छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणं असू द्या किंवा काही विशिष्ट समाजासाठी योगदान दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार असू द्या, हे सर्वांमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा कुठेतरी अंगीकार होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम आजपर्यंत घेतलेले होते। म्हणून खऱ्या अर्थाने ताऊ भैया परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम समितीचं यावर्षी आपल्याला कार्य पुढे न्यायचं आहे, म्हणून आम्ही त्यांची स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक केली आणि त्यानिमित्त त्यांनी हे स्वागताध्यक्ष पदाची धुरा आजपासून सांभाळलेली आहे आणि स्वीकार केला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी समितीच्या वतीने सत्कार संपन्न करतो। जयंती उत्सव समितीने मला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। मुळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे समजून घेण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते। या सगळ्या याच्यात पहिल्या वेळेस असा एक हे होतो की एक चांगल्या प्रबोधनात्मक वैचारिक वारशाने ही यावेळची महात्मा फुलेंची जयंती आणि हा उत्सव साजरा होणार आहे आणि मला खरोखर आनंद आहे की एक पॉझिटिव्ह आणि चांगल्या दृष्टिकोनातून होत असलेल्या या समितीला माझ्या हार्दिक शुभेच्छा। जे काम असेल जे करायचं असेल ते पूर्णपणे त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा मिळवून मी करण्यास तयार आहे। मंडळी अधिकारी आहेत त्यांना या सत्यशोधक युवा सभातर्फे सप्रेम भेटते। एक मिनिट बघा। महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष शेवाळे यांनी सुभाष परदेशी ताऊ यांची उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्ती करून एका सच्च्या सत्यशोधकास खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे। ताऊ परदेशी यांनी हा सन्मान सहर्ष स्वीकारत कार्यसिद्धीचा संकल्प सोडला आहे। यावेळी आशुतोष शेवाळे यांनी ताऊ परदेशी यांचा फूलगुच्छ देऊन सत्कार केला, तर परदेशी यांनी समितीचे सदस्य आशुतोष शेवाळे, यशपाल बागुल, श्रजय अभोनकर, अनिल पाटील, चेतन सूर्यवंशी, गजेंद्र माळी, पवन जाधव, कृषिकेश बच्छाव, चक्रधर खैरनार यांना फुले लिखित गुलामगिरी पुस्तक देऊन सन्मानित केले। महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या 2024-25च्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केली। त्यानंतर आम्ही सर्व समितीचे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत असतानाच विचारविनिमय करून काही कार्यक्रमांची नियोजन आम्ही आखले होते आणि आज पण काही कार्यक्रमांचे त्यात आणखी ॲड केले गेले। ते कार्यक्रम साधारण कालपासून सुरू झालेलं सत्यशोधक हा जो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित जो सिनेमा आहे तो साधारण 20 खेड्यांमध्ये दाखवण्याचा प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्याचा कार्यक्रम हा कालपासूनच सुरू झालेला आहे। त्यानंतर साधारण 9 ते 11 8 9 आणि 11 9 10 आणि 11 या 3 तारखांना आपल्याला प्रदर्शन त्या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ठेवायचं आहे। त्यात प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या जे फुलेवाड्यात प्रदर्शन आहे त्याची प्रतिकृती साकारण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असणार आहे। त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे काही शस्त्र आहेत त्या शस्त्रांचं देखील प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे।
त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित काही जे चित्र आहेत त्या चित्रांचं देखील त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शन भरवणार आहोत. त्याचसोबत प्रसिद्ध शाहीर स्वप्नील डुमरे यांचा लाईव्ह शो 11 तारखेला महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या समोर लाईव्ह शो पोवाड्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे. 10 तारखेला क्रांतिज्योत ही मिरवणूक 7 वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमानीपासून संगमेश्वर मार्गे महात्मा ज्योतिबा फुले स्मारकापर्यंत ती क्रांतिज्योत असणार आहे. त्यात खास करून तरुणांचा, मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश असणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात जे काही फुलेप्रेमी किंवा महात्मा फुलेंचे वैचारिक वारस एक क्रांतीची मशाल घेऊन त्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांमध्ये रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही आजच ठरल्याप्रमाणे काही बालवक्ते आपल्याला अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. ते मालेगाव शहराच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये जाऊन प्रबोधनात्मक व्याख्यानं, एक 10-10 मिनिटाची प्रबोधनात्मक व्याख्यानं त्या ठिकाणी देणार आहेत. आणि याचप्रमाणे कार्यक्रमांची आणखी देखील रूपरेषा जाहीर करण्यात येईल.